महायुती असो किंवा महाविकास आघाडी, लोकसभेच्या तोंडावरती या दोन्ही गटांमध्ये लहान भाऊ आणि छोटे भाऊ असा संघर्ष सुरू होता। मात्र लोकसभेच्या निकालानंतर भूमिका बदलली आहे। जागा वाटपाबाबत सामंजस्याची भूमिका घेऊ असा सूर दोन्हीकडून ऐकायला मिळतोय। तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी की निवडणुकीनंतर जाहीर करायचा या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये मतमतांतर दिसतात। या मागचं नेमकं राजकारण आहे तरी काय? विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं कोणती रणनीती आखलेली आहे याची इनसाइड स्टोरी सांगणारा हा रिपोर्ट पाहूयात। विधानसभेचा फड, सभा मेळाव्यांचे फटाके, युती आघाडीनं ठोकला प्रचाराचा शड्डू। झंझावाती प्रचार, आरोपांच्या ठिणग्या, राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। एकमेकांना धोबीपछाड देण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं दंड थोपटलेत। सभा मेळाव्यांचा धडाका, आरोप प्रत्यारोपांच्या ठिणग्या यांचा सिलसिला सुरू होईल। त्यासाठी आता महाविकास आघाडी आणि महायुतीची लगबग सुरू झाली आहे। अतिशय तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरा महायुती समन्वय समितीची तातडीची बैठक झाली। पुढच्या आठवड्यात 16, 17 आणि 18 ऑगस्ट असे 3 दिवस अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत। यात 3 दिवसांमध्ये ते 6 विभाग पिंजून काढणार आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीनं विधानसभेचा मेगा प्लॅन आताच तयार केलेला आहे। महायुतीचे 20 ऑगस्ट पासून सर्व विभागांमध्ये दौरे होणार आहेत। 16 ऑगस्ट पासून महाविकास आघाडीच्या सभांचा धडाका। कोल्हापुरात महालक्ष्मीचं दर्शन घेऊन सभेची सुरुवात होईल। षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीची पहिली सभा। सर्व विभागांमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होणार आहेत। सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले उपस्थित राहणार। 8वी आणि अखेरची सभा मुंबईत होईल। प्रत्येक दिवशी 2 किंवा 3 सभा घेतल्या जातील। 20 ऑगस्टला बीकेसीतल्या सभेत राहुल गांधी, खरगे, उद्धव ठाकरे, शरद पवार। दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या यात्राही सुरू झालेल्या आहेत। अजित पवारांनी धडाक्यामध्ये जनसन्मान यात्रा सुरू केली आहे। गुलाबी बसमधून गुलाबी जॅकेट घालून अजित पवार लाडक्या बहिणींना साद घालतायत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं पूजन करत शिवस्वराज्य यात्रेचा नारळ फोडला। शनिवारपासून काँग्रेस नेतेही मराठवाडा विदर्भाचा दौरा सुरू करतायत। मात्र एकीकडे असा धडाका सुरू असतानाच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे। दिल्लीतून ठाकरेंचं विमान मुंबईला टेकतं ना टेकतं तोच, ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी करून टाकलं। त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते प्रत्युत्तर देण्यासाठी सरसावले। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची चर्चा काही झाली आहे का? मला वाटतं त्यांचा चेहरा कोण आहे ते पहिलं ठरू द्या, आणि तो चेहरा महाराष्ट्राला पटणारा आहे का? कारण तो चेहरा गुजरातवरनं चालणारा चेहरा आहे त्यांचा। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची चर्चा काही झाली आहे का? मला वाटतं त्यांचा चेहरा कोण आहे ते पहिलं ठरू द्या, आणि तो चेहरा महाराष्ट्राला पटणारा आहे का? कारण तो चेहरा गुजरातवरनं चालणारा चेहरा आहे त्यांचा। त्या डिसिजन विषयी तुम्हाला भविष्यात कळेल, ही ते सांगण्याची ही जागा नाहीये। आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही। 4 भिंतीत जे ठरलेलं आहे त्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं पृथ्वीराज चव्हाणांचं हे एखादं मत असू शकतं। महाविकास आघाडीमध्ये आम्ही दिल्लीत चर्चा केल्यावरती काही वेगळ्या गोष्टी नक्कीच ठरलेल्या आहेत। पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, पण या राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो। आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीनं त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो। आता ज्या पक्षाचं जास्त आमदार येतील त्या पक्षाचे स्ट्रेटिव्ह कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील। दिल्ली दौऱ्यानंतर आता भगवा सप्ताहानिमित्तानं उद्धव ठाकरेंची तोफ शनिवारी मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात धडाडणार आहे। तर दुसरीकडे राज ठाकरेंनीही मराठवाडा पिंजून काढल्यावर विदर्भ दौऱ्याची घोषणा केली आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी सुरू झालेल्या लगबगीनं राज्यातलं वातावरण चांगलंच ढवळून निघालंय।
ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.